फोन करतायत का ते मला पाठिंबा मागतायत? नाही नाही संपर्कात नाहीयेत, परंतु आमचे मन एकच आहे. दोन मन होऊ शकणार नाहीत कधीच. परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतरवाली त्यावेळेस सांगितलं होतं की आमचा 30 तारखेला निर्णय होणार आणि त्या दिवशी आमचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी वेळ असल्यामुळं काही अहवालही कमी आला होता आणि निवडणूक लढताना मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागते. ते त्यांच्या लक्षात आलं की यांचा राजकीय मार्गच नाहीये आणि राजकारणात मला असं करून नाही चालणार, कारण इथं बहुमताला खूप किंमत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली काही उमेदवार उभं राहू इच्छित आहेत, तर त्यांना काय नेमकं आव्हान असणार? कारण शिरूरमध्ये वारेकर जे आहेत त्यांनी अर्ज भरण्यासाठी आव्हान केलं. अशा अनेक ठिकाणी आणि जर असे उभा राहिले तर त्याच्यात सरळ सरळ मत विभागणीचा फायदा जो आहे ते तुम्हाला ज्यांनी फसवणूक केली त्या सत्ताधाऱ्यांनाच होईल अशी स्थिती आहे. तर काय तुम्ही मी सांगतानाच सांगितलं समाजात, मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही. महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही, यांनी काही दिलेलं नाही. कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून आणा त्याला पाडायचं. जो सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहील त्याला मतदान करा. आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही. आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असले तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कोणालाही उभा केलेला नाही, कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका, समाजाचं वाटलं होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी. नसतं माझं नाव काय असं काय कुठं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाहीये म्हणून नाही म्हणत मी, पण समाजाचं वाटलं नको. खूप माझा समाज लय दिवसानंतर एकत्र आलाय आणि आपली तयारी नाहीये. विनाकारण कमी मतं पडले तर समाज हरला असं होईल, म्हणून भरणाऱ्याने सुद्धा विचार करा. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.